हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय हे समजून घेणार आहे. ओके, आता स्ट्रीमलाईन फ्लो समजण्यासाठी आपण काय करूयात, तर एक छोटासा एक्सपेरिमेंट करूयात. आता इथं काय दिसतंय तुम्हाला, इथं दोन नळ आहेत. आता समजा की मी काय करतो की ह्या नळाची जी काही तोटी आहे तर ती मी काय करतो बाळांनो, थोडीशी चालू करतो. आता जर ती मी तोटी बाळांनो थोडीशी चालू केली तर यातनं जे काय पाणी पडेल ते एकदम स्मूथ असेल का रे? हो का नाही? बघा, आता मी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो की याच्यातून जे काय पाणी बाहेर येत असेल तर ते स्मूथली पाणी बाहेर येईल. बरोबर? म्हणजे ह्या पद्धतीच्या फ्लोला मी स्मूथ फ्लो म्हणू का रे? स्मूथ फ्लो. ओके, बघा. तर ह्याच स्मूथ फ्लोला स्ट्रीमलाईन फ्लो म्हणतात. बघा, मी जस्ट काय करतो तर स्ट्रीमलाईन फ्लोच्या एक 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 प्रॉपर्टीज लिहितो. काय म्हणता येईल तर आता हा स्मूथ फ्लो तुम्हाला कसा दिसतोय रे? हायली ऑर्डर्ड दिसतोय का? म्हणजे हे जे काय पाणी आहे एका ऑर्डर मध्ये खाली येतंय का? येतंय. म्हणून मी आता काय म्हणतो की हा जो काय फ्लो मला इथं ऑब्झर्व झालाय, ज्याला मी नाव दिलंय स्ट्रीमलाईन फ्लो, तर तो कसा आहे बाळांनो? तर तो आहे हायली ऑर्डर्ड. हायली ऑर्डर्ड. हायली ऑर्डर्ड किंवा कसा म्हणता येईल तो स्मूथ फ्लो आहे. स्मूथ फ्लो. ओके, बघ. आता हा फ्लो मला कधीच ऑब्झर्व झालाय रे, ज्यावेळेस मी ही जी काय तोटी आहे ती थोडीशीच ओपन केली. ओके, जर मी तोटी थोडीशीच ओपन करत असेल तर इथं जे काय वॉटर असेल किंवा फ्लुइड हे बाहेर येते, तर त्याची वेलॉसिटी कमी असताना मला ऑब्झर्व होतंय की हा फ्लो कसा आहे, हायली ऑर्डर्ड आहे किंवा स्मूथ फ्लो आहे. म्हणजे हा जो काय स्ट्रीमलाईन फ्लो, ज्याला मी नाव दिलंय स्ट्रीमलाईन फ्लो, हा मला कधी ऑब्झर्व होते? ऑब्झर्वड ॲट लो velocity. लो velocity. आता बघा, मी काय करतो सेकंड सिच्युएशन मध्ये, हा जो काय पाण्याचा नळ आहे मी काय करतो, हा सगळाच्या सगळा ओपन करतो, म्हणजे पूर्णच्या पूर्ण फिरवतो. तर त्यावेळेस जे काही याच्यातून वॉटर बाहेर पडेल तर ते कसं असतंय रे बाळांनो, तर ते व्हायलेंट पद्धतीनं वॉटर बाहेर येत जाईल का रे? म्हणजे हा जो काय फ्लो आहे हा तुम्हाला स्मूथ ऑब्झर्व होईल का फ्लो जसा इथं होता? नाही, इथं स्मूथ नाहीये फ्लो. तर अशा पद्धतीच्या व्हायलेंट फ्लोला, कसल्या पद्धतीच्या? व्हायलेंट आहे, तो व्हायलेंट फ्लो आहे. तर अशा पद्धतीच्या व्हायलेंट फ्लोलाच म्हणतात टर्ब्युलंट फ्लो. ओके, बघा मी जस्ट एक 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 फीचर्स लिहितो टर्ब्युलंट फ्लोचे. फर्स्ट जे काय फीचर ऑब्झर्व झाले तर ते काय आहे? हायली डिसऑर्डर्ड फ्लो आहे का रे हा? हायली डिसऑर्डर्ड फ्लो किंवा त्याला काय म्हणता येईल रे? किंवा व्हायलेंट फ्लो आहे हा. ओके, दुसरी गोष्ट, हा व्हायलेंट फ्लो कधी ऑब्झर्व झाला रे आपल्याला? ज्या वेळेस ही पाण्याची तोटी मी काय केली रे, पूर्ण ओपन केली. म्हणजे हा जो काय फ्लो आहे लिक्विडचा, त्याची वेलॉसिटी जास्त असताना हा व्हायलेंट फ्लो ऑब्झर्व होतोय. म्हणजे मी असं लिहू का, दिस व्हायलेंट फ्लो ऑर दिस टर्ब्युलंट फ्लो ऑब्झर्वड ॲट हाय वेलॉसिटी. वेलॉसिटी ऑफ फ्लुइड. ओके, बघा. आता आपण काय करूयात की अशी एक सिच्युएशन घेऊया की त्याच्यामध्ये तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल की स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे काय आणि टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय. बघा, आता इथं बघा की तुम्हाला काय दिसतंय रे, हा पाण्याचा फ्लो आहे, हे डॅम्प आहे हा, आणि याच्यामध्ये पाणी हे फ्लो होतंय. आता हा एवढा रिजन बघा, एवढा इथून इथून हा सगळाच्या सगळा रिजन बघा. याच्यामध्ये जे काय वॉटर आहे ते व्हायलेंटली फ्लो होतंय का रे? ओके, त्याचा फ्लो हा व्हायलेंट आहे, स्मूथ नाहीये. हा पाणी हे काय होतंय, कसंही फ्लो होतंय इथं. तर अशा पद्धतीच्या फ्लोला आपण काय म्हणलं, काय ठरवलंय, तर त्याला म्हणतो आपण टर्ब्युलंट फ्लो. ओके, पण इथं जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, या एवढ्या रेंजमध्ये इथून इथपर्यंत नीट ऑब्झर्व करा, इथून ते इथपर्यंत, इथं जे काय वॉटर आहे ते कसं फ्लो होतंय रे? स्मूथ फ्लो होतंय का रे? हो का नाही?
तर इथं जो काय पाण्याचा फ्लो असणार आहे तर तो कसा असणार आहे बाळांनो, त्याला काय म्हणतो आपण, तर तो स्ट्रीमलाईन फ्लो असणार आहे. ओके. तर अशा पद्धतीचे फ्लो असतात, दोन पद्धतीचे फ्लो असतात. एक जो व्हायलेंट फ्लो असतो त्याला म्हणतो आपण टर्ब्युलंट फ्लो, आणि एक जो स्मूथ फ्लो असतो पाण्याचा त्याला आपण म्हणतो स्ट्रीमलाईन फ्लो. बघ, आता जर आपल्याला डिफरन्स समजून घ्यायचा असेल स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो मधला, एक 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 डिफरन्स आपण काय करूया, नोट डाऊन करूया. ओके, बघा. फर्स्ट डिफरन्स जो काय लिहिता येईल तो काय लिहिता येईल रे, सिंपल डिफरन्स आहे. तर स्मूथ फ्लो किंवा ऑर्डर्ड फ्लो असतो स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये. बघा, स्मूथ फ्लो किंवा कसा फ्लो असतोय रे, स्मूथ फ्लो ऑफ फ्लुइड म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लो, किंवा काय म्हणता येईल तर ऑर्डर्ड फ्लो, ऑर्डर्ड फ्लो ऑफ फ्लुइड. ओके, बघ, हे स्ट्रीमलाईन बद्दल झालं. आता जर टर्ब्युलंट बद्दल काय सांगता येईल तुम्हाला, टर्ब्युलंटचा फ्लो कसा असतोय रे, इथं फर्स्ट पॉईंट मी टाकतो. टर्ब्युलंटचा फ्लो कसा असतोय रे, इरेग्युलर आणि अनस्टेडी फ्लो ऑफ फ्लुइड. म्हणजे कसा असतोय रे, हायली डिसऑर्डर्ड फ्लो आहे. बघ, इरेग्युलर, irregular and unsteady. Unsteady flow of fluid. ओके, किंवा कसा फ्लो असतोय रे, तो हायली डिसऑर्डर्ड फ्लो असतोय, हायली डिसऑर्डर्ड फ्लो. ओके, हा एक डिफरन्स झाला स्ट्रीमलाईन आणि टर्ब्युलंट फ्लो मध्ये. सेकंड डिफरन्स काय लिहिता येईल बघा, खूप महत्वाचा आहे. हा स्ट्रीमलाईन फ्लो कधी ऑब्झर्व होतो रे, बघा बघू, मी तुम्हाला काय सांगितलं, कधी ऑब्झर्व होतो, ज्या वेळेस जी काय फ्लुइड आहे त्याची वेलॉसिटी ही कमी असते. आणि टर्ब्युलंट फ्लो कधी ऑब्झर्व होतो, हाय वेलॉसिटी असल्यावर. मग मी सेकंड पॉईंट का लिहू का, ऑब्झर्वड ॲट, observed at velocity less than critical velocity. ओके, बघा, आता तुम्ही म्हणाल की सर क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे काय. क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे एक वेलॉसिटीचं लिमिट आहे. जर त्या वेलॉसिटीच्या खाली जर फ्लुइड त्या वेलॉसिटीपेक्षा जर कमी वेलॉसिटीच्या फ्लुइडनं जर फ्लुइड फ्लो होत असेल तर त्याचा जो फ्लो असतो तर तो असतो स्ट्रीमलाईन फ्लो. पण जर एखाद्या फ्लुइडचा फ्लो हा क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा जास्त असेल तर त्याचा फ्लो हा कसा असणार आहे, टर्ब्युलंट फ्लो असणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला जाणवेल क्रिटिकल वेलॉसिटी जस्ट बाउंड्री आहे, त्याच्या खाली जर फ्लो त्याच्या जर खाली फ्लुइडची वेलॉसिटी असेल तर तो फ्लो कसा असतोय, स्ट्रीमलाईन स्मूथ फ्लो असतोय. पण जर त्या वेलॉसिटीपेक्षा जास्त वेलॉसिटीनं जर फ्लुइड फ्लो होत असेल तर त्याचा फ्लो हा कसा असणार आहे, व्हायलेंट फ्लो असणार आहे. ओके, बरं, मी सेकंड पॉईंट मी नोट डाऊन करतो, काय म्हणता येईल त्याला, तर observed at velocity greater than critical velocity. ओके, थर्ड पॉइंट बघा. आता हा फ्लो कसा म्हणतोय रे मी, हा स्मूथ फ्लो आहे किंवा स्टेडी फ्लो आहे. आता जर स्मूथ फ्लो असेल किंवा स्टेडी फ्लो असेल तर मी तुम्हाला स्टेडी फ्लोची डेफिनेशन सांगितलेली की त्याच्यामध्ये एका स्पेसिफिक पॉइंट पाशी वेलॉसिटी किंवा प्रेशर ह्या टर्म्स कशा असतात रे, कॉन्स्टंट असतात. बघा, मग तोच डिफरन्स लिहूया आपण, काय, तर वेलॉसिटी ऑफ ए पॉइंट इज अ कॉन्स्टंट किंवा वेलॉसिटी ऑफ ए पॉइंट ॲट अ गिवन पोझिशन इज अ कॉन्स्टंट. म्हणजे वेलॉसिटी of fluid at a point is constant. Simple. Third, बघा,
इथं काय म्हणता येईल रे, व्हेलॉसिटी ऑफ ए फ्लुइड ॲट दॅट पॉइंट इज नॉट कॉन्स्टंट. बरोबर, म्हणजे समजा एखादी ट्यूब असेल, मी जस्ट थोडक्यात ड्रॉ करतो. समजा ह्या ट्यूब मधून काय होतं रे, फ्लुइड हे व्हायलेंटली फ्लो होतंय, म्हणजे कसंही फ्लो होतंय. ओके, बघा आता समजा त्याच्यामध्ये मी एक पॉईंट घेतला, पॉईंट ए म्हटलं मी. आता ह्या पॉईंट मधून फ्लो होणारं जे काही फ्लुइडचा मॉलिक्यूल असेल, तो प्रत्येक वेळी सेम व्हेलॉसिटीनं फ्लो होईल याच्यामधून असं नाहीये. ओके, मी काय करतो, नोट डाऊन करतो. काय म्हणता येईल तर व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड, velocity of fluid at any point does not remain constant, does not remain constant. ओके, जस्ट आपण डिफरन्स बघतोय. फर्स्ट काय बघितलं की हा फ्लो कसा असतोय, स्मूथ. इथं इरेग्युलर फ्लो असतोय. दॅट स्ट्रीमलाईन फ्लो ऑब्झर्व्ड बिलो द क्रिटिकल व्हेलॉसिटी, इट ऑब्झर्व्ड अबव द क्रिटिकल व्हेलॉसिटी, अँड द व्हेलॉसिटी ऑफ ए फ्लुइड ॲट ए पॉइंट इज अ कॉन्स्टंट, अँड द व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड ॲट एनी पॉइंट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. ओके, बघ. नेक्स्ट जो काय डिफरन्स आहे तो समजण्यासाठी ही डायग्रॅम इथं मी दाखवली बघा. आता इथं काय दाखवलंय बाळांनो, की इथं जो काय मॉलिक्यूल असेल तर तो कुठल्या डायरेक्शन फ्लो होत असेल आणि त्याची व्हेलॉसिटी काय असेल, म्हणजे हे जे काय बार्स दाखवलेत, एरो दाखवलेत, तर ते व्हेलॉसिटी वेक्टर्स आहेत. ओके, किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता की ते ते काय आहे, तर ते काय रिप्रेझेंट करतात बाळांनो, तर ते स्ट्रीमलाईन्स आहेत. ओके, आता इथं ऑब्झर्व करा, जे काही स्ट्रीमलाईन्स आहेत बाळांनो, स्ट्रीमलाईन्स, तर हे एकामेकांना इंटरसेक्ट करतायत का स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये? नाहीत करत आहेत. म्हणजे ही जी काही डायग्राम आहे, तर मी तुम्हाला आधी सांगतो ही कशाची डायग्राम आहे बाळांनो, की समजा एक ट्यूब आहे आणि त्या ट्यूब मधून काय होते, फ्लुइड फ्लो होते, पण त्याचा फ्लो कसा आहे बाळांनो, स्ट्रीमलाईन आहे, स्मूथ फ्लो आहे. ओके, आता तुम्हाला माहित आहे की जे लिक्विड ह्या वॉलच्या शेजारी असेल तर ते कमी वेलॉसिटीनं फ्लो होत असणार आहे, पण जे लिक्विड ह्या ऍक्सिसच्या अलॉंग असणार आहे, ह्या ट्यूबचा काहीतरी ऍक्सिस असेल, तर ते त्याची वेलॉसिटी जास्त असणार आहे. म्हणून इथं वेलॉसिटी वेक्टर तुम्ही एरो बघू शकता की हे जे काय मधलं फ्लुइड असणार आहे तर ते जास्त वेलॉसिटीनं फ्लो होत असणार आहे ॲज कम्पेअर टू जे वॉल आहे, कारण की ते वॉल फ्रिक्शन एक्झर्ट करत असणार आहे. पण इथं जे काही स्ट्रीमलाईन्स दिसत आहेत, हे अरेव्स दिसत आहेत तुम्हाला, तर ते इंटरसेप्ट करतायत का एकमेकांना? नाही करत आहेत. का? कारण की तो फ्लो कसा आहे, स्मूथ फ्लो आहे बघा, किंवा स्ट्रीमलाईन फ्लो आहे. मी इथं लिहू का रे ह्या डायग्राम वरून, की काय लिहिता येईल, टू स्ट्रीमलाईन्स two streamlines can never intersect ओके, म्हणजे दॅट इज म्हणायचं काय त्यांना, की दे आर पॅरलल टू इच अदर, दे आर पॅरलल टू इच अदर. सिम्पल, म्हणजे स्ट्रीमलाईन्स इथे दिसत आहेत तुम्हाला, ते पॅरलल आहेत आणि दे आर नॉट इंटरसेक्टिंग विथ इच अदर. जर इथंच तो डिफरन्स बघायचा असेल, फोर्थ डिफरन्स बघत होतो आपण, इथंच जर तो डिफरन्स बघायचा असेल, आता इथं बघा हा जो काय फ्लो आहे, म्हणजे हे पहिल्यांदा काय मी तुम्हाला सांगतो, हे काय रे बाळांनो, ही ट्यूब आहे त्याच्यामधून फ्लुइड हे काय होतंय, फ्लो होतंय, पण त्याचा फ्लो कसा आहे रे, टर्ब्युलंट फ्लो आहे, तो फ्लो व्हायलेंट फ्लो आहे. आता याच्यामध्ये जे काही स्ट्रीमलाईन्स इथं दिसत आहेत तुम्हाला, तर ते एकामेकांना, म्हणजे हा स्ट्रीमलाईन पुढे जाऊन इथं कुठेतरी इंटरसेप्ट होणार असेल, हा स्ट्रीमलाईन कुठं जाऊन इथं कुठेतरी इंटरसेप्ट होणार असेल, बरोबर. म्हणजे ह्या फ्लो मध्ये जे काही स्ट्रीमलाईन्स आहेत तर ते एकामेकांना इंटरसेप्ट करतायत बघा. टू स्ट्रीमलाईन्स, डिफरन्स बघूया आपण, टू स्ट्रीमलाईन्स two streamlines can intercept can intersect with each other. ओके, आता त्याच्यामुळेच बाळांनो, म्हणजे ते एकामेकांना इंटरसेप्ट करतायत.
इंटरसेक्ट करतायत, म्हणजे त्याच्यामुळे काय होत असेल रे, इथं एक ईडी तयार होत असेल का नाही रे? ईडी म्हणजे बोहरा, म्हणजे टर्ब्युलंट फ्लो मध्ये बोहरा तयार होत असेल कुठंतरी. म्हणजे ते का होतंय ते, कारण की ते स्ट्रीम लाईन्स हे एकामेकांना इंटरसेप्ट करतायत. नसेल इमॅजिन होत तर ह्या डायग्राम मध्ये इथं बघा, इथं काहीतरी बोहरा तयार झालाय का रे बाळांनो थोडासा? का झालाय पोहरा तयार? कारण की हा फ्लो कसा आहे, टर्ब्युलंट फ्लो आहे. पण इथं कुठं तुम्हाला तसं दिसतोय का? स्मूथ फ्लो मध्ये नाही दिसत आहे. ओके, म्हणजे इथं जे काही स्ट्रीमलाईन्स आहेत ते इंटरसेप्ट करतायत एकामेकांना, त्याच्यामुळे इथं ईडीज तयार होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके बघा, विच गिव्स राईज टू which gives rise to, one second, sorry, okay बघा, which gives rise to EDs. सिंपल बघा. आणि जो काय लास्ट डिफरन्स आहे, तर तो लास्ट डिफरन्स महत्वाचा आहे, खूप खूप महत्वाचा आहे लास्ट डिफरन्स. बघा काय डिफरन्स आहे तो, जस्ट मी इथंच लिहितो. मी काय करतो, हे इरेज करतो म्हणजे मला व्यवस्थित लिहिता येईल. आता बघा फिफ्थ डिफरन्स आणि सगळ्यात शेवटचा डिफरन्स बघा. काय डिफरन्स तो, समजा ट्यूब असेल, समजा हे ट्यूब आहे आणि याच्यामधून जे काही फ्लुइड फ्लो होतंय, तर ते कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं किंवा तो जो काही फ्लो आहे तो स्मूथ फ्लो आहे. आता अशा सिच्युएशन मध्ये मला एक गोष्ट सांगा, समजा इथं त्या ह्या ट्यूबचा काय आहे, ऍक्सिस आहे. आता ह्या ऍक्सिसला बाळांनो हे स्ट्रीम लाईन्स हे पॅरलल आहेत का? आहेत पॅरलल. बघा बघू, हा ऍक्सिस जो आहे, ह्या ऍक्सिसला हा स्ट्रीम लाईन्स कसे आहेत, पॅरलल्स आहेत. दुसरी गोष्ट, हे जे काही फ्लुइड फ्लो होत असते, नीट इमॅजिन करा, समजा हा फ्लो कसा असेल, स्मूथ फ्लो असेल, तर हे फ्लुइड फ्लो होतं म्हणजे काय होतं बाळांनो, तर फ्लुइडचा फ्लो हा कसा इमॅजिन केला जातो, की फ्लुइड हे प्लेन्सनी बनलेलं आहे असं इमॅजिन केलं जातं. समजा इथे एक प्लेन आहे फ्लुइडचा आणि त्याच्या खाली एक फ्लुइडचा प्लेन आहे. ओके, तर हे प्लेन म्हणजे हा वरचा प्लेन हा खालच्या प्लेनवर स्लाइड होतो असं इमॅजिन केलं जातं की हा फ्लुइडचा फ्लो होतोय. आता स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये इथे नीट ऑब्झर्व करा, समजा इथे एक प्लेन आहे आणि हे वरचं प्लेन हे खालच्या प्लेनवर स्लाइड होते, हे परत हा सेकंड नंबरचा प्लेन हा थर्ड नंबरच्या प्लेनवर स्लाइड होतोय, म्हणजेच फ्लुइडचा फ्लो होतोय. ओके, बघा मी जस्ट डिफरन्स लिहितो, नंतर आपण एक्सप्लेन करूयात. स्ट्रीमलाईन फ्लो, स्ट्रीमलाईन फ्लो ओव्हर a plane surface, over a plane surface can be assumed, can be assumed to be divided into, to be divided into number of plane sheets, number of plane sheets, प्लेन शीट्स किंवा प्लेन लेयर. ओके, हे मी का अज्युम करतोय किंवा हे कधी अज्युम करता येईल तुम्हाला, की ज्यावेळेस फ्लो हा स्ट्रीमलाईन फ्लो असेल. जर हा फ्लो स्ट्रीमलाईन फ्लो नसेल तर तुम्ही हे असं अज्युम करू शकत नाहीये की जो काय फ्लो आहे तर तो लेयरच्या स्लाइडिंगमुळे आहे किंवा तो प्लेनच्या स्लाइडिंगमुळे आहे, असं अज्युम नाही करू शकत. बघा जस्ट मी परत एकदा वाचतो, स्ट्रीमलाईन फ्लो ओव्हर ए प्लेन सरफेस कॅन बी अज्युम टू बी डिवायडेड इंटू द नंबर ऑफ प्लेन लेयर्स. आता हा फ्लो स्मूथ असल्यामुळं काय इथं ऑब्झर्व होतंय की हे फ्लुइड हे नंबर ऑफ लेयर्सनं तयार झालेलं आहे आणि फ्लो कधी होणार आहे, तर ते लेयर्स काय होत आहेत, एकामेकांवर स्लाइड होत आहेत. बघा, आणि यातलाच एक डिफरन्स काय म्हणता येईल, तर फ्लुइड थ्रू फ्लुइड थ्रू पाईप, फ्लुइड थ्रू थ्रू पाईप. ओके, म्हणजे ह्या सिच्युएशन मध्ये ऑल स्ट्रीम लाईन्स आर पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ ट्यूब. मी सांगितलेलं फ्लुइड थ्रू पाईप, ऑल स्ट्रीम लाईन्स are parallel to
ॲक्सिस ऑफ ट्यूब, ॲक्सिस ऑफ ट्यूब म्हणजे फ्लुइड हे ट्यूब मधून फ्लो होत असेल तर त्याचे स्ट्रीम लाईन्स हे पॅरलल असतात ॲक्सिस ऑफ ट्यूबला. हे एक आहे, हा एक पॉईंट महत्वाचा आहे. आणि दुसरा पॉईंट जो काय हा पण महत्वाचाच आहे तितकाच. हा काय सांगतोय तुम्हाला की जर एखाद्या प्लेन सरफेसवर जर फ्लुइड हे स्ट्रीमलाईन पद्धतीनं फ्लो होत असेल तर काय केलं जातं, ते फ्लुइड हे काय केलं जातं, मल्टिपल लेअरमध्ये स्प्लिट केलं जातं. ओके. आणि त्याचा फ्लो हा कसा इमॅजिन केला जातो की ते लेयर्स एकामेकांवर काय होत आहेत, स्लाइड होत आहेत. ओके, बघा आता याचा डिफरन्स आपण इथं बघूया. काय डिफरन्स आहे बघा, जस्ट मी काय टाकतो, फिफ्थ पॉईंट. आता इथं मला सांगा, फ्लो हा स्मूथ होता, स्मूथ आहे. आणि त्याच्यामुळे मी काय म्हणतो की हा जो काय फ्लो आहे स्ट्रीमलाईन फ्लो, तर मी काय करू शकतो, तो प्लेन लेअर मध्ये स्प्लिट करू शकतो मी. पण इथं हा फ्लो जो काय आहे तो व्हायलेंट फ्लो आहे, व्हायलेंट फ्लो आहे. त्याच्यामुळं हा जो काय फ्लो मी प्लेन लेयर्स मध्ये इमॅजिन करू शकतो का, नाही करू शकत. ओके. मग त्याच्यामुळे मी जस्ट काय नोट डाऊन करतो की बघा, फ्लो ऑफ ट्यूब किंवा फ्लो ऑफ फ्लुइड, फ्लो ऑफ फ्लुइड थ्रू ट्यूब loses its order and the particles are moving randomly, and particles are moving randomly. ओके, आय होप तुम्हाला हा डिफरन्स समजला असेल स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो मधला. आपण जस्ट एक पॉईंट परत एकदा समराईज करू. स्ट्रीमलाईन फ्लो कसा असतोय, स्मूथ फ्लो असतोय. टर्ब्युलंट फ्लो कसा असतोय, इरेग्युलर किंवा व्हायलेंट फ्लो असतोय. कधी ऑब्झर्व होतो, विथ वेलॉसिटी लेस दॅन क्रिटिकल वेलॉसिटी. टर्ब्युलंट फ्लो कधी ऑब्झर्व होतो, इफ द फ्लुइड वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन क्रिटिकल वेलॉसिटी. दुसरी गोष्ट की एखाद्या स्पेसिफिक पॉइंटला स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये जे काही वेलॉसिटी असतो तर ती कॉन्स्टंट असते. पण टर्ब्युलंट फ्लो मध्ये velocity ऑफ ए फ्लुइड ॲट एनी पॉइंट डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. दुसरी गोष्ट, जे काही स्ट्रीमलाईन्स असतात स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये, तर ते एकमेकांना पॅरलल असतात. इथं कसे असतात ते स्ट्रीमलाईन्स, तर ते एकमेकांना पॅरलल नसतात, ते रँडमली ओरिएंटेड असतात. ओके. फिफ्थ पॉईंट काय बघता येईल, तर स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये जे काही स्ट्रीमलाईन्स असतात विच आर पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ ट्यूब, जर फ्लुइड हे ट्यूब मधून फ्लो होत असेल. ओके. आणि इथं काही सिमेट्री नाहीच आहे, कारण की जो काय फ्लो आहे पार्टिकलचा तर तो कसा आहे, रॅन्डम आहे. ओके. तर मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय हे समजलं असेल. आपण इथंच थांबूया.